आपण मोबाईल वापरताना बऱ्याचदा काहीतरी सर्च करतो, पण मनात एक भीती असते, हे कोणाला दिसेल का? माझा हिस्ट्री सेव्ह होतोय का? तर आज आपण बघणार आहोत इन्कॉग्निटो मोड म्हणजे नक्की काय, तो कसा वापरायचा आणि त्याचे फायदे काय आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात तुम्हाला मोबाईल आणि इंटरनेट वापरण्याची एकदम स्मार्ट ट्रिक मिळणार आहे. इन्कॉग्निटो मोड म्हणजे प्रायव्हेट ब्राउझिंग. जेव्हा आपण क्रोम किंवा यूट्यूबमध्ये इन्कॉग्निटो मोड वापरतो, तेव्हा आपला सर्च हिस्ट्री, वॉच हिस्ट्री, कुकीज किंवा ब्राउझिंग डाटा मोबाईलमध्ये सेव्ह होत नाही. म्हणजे तुम्ही काय पाहिलं, काय सर्च केलं, हे तुमच्या मोबाईलच्या नॉर्मल हिस्ट्रीमध्ये दिसत नाही. सुरुवात करूया यूट्यूबपासून. यूट्यूब ॲपमध्ये वरती प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा. तिथे तुम्हाला टर्न ऑन इन्कॉग्निटो असा ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन सुरू केल्यानंतर तुमचे सर्व सर्चेस आणि पाहिलेले व्हिडिओज हिस्ट्रीमध्ये सेव्ह होत नाहीत. म्हणजे तुम्ही काही पाहिलं तरी पुढे रिकमेंडेशनमध्ये ते दिसणार नाहीत. हा मोड विशेषतः तेव्हा यूज होतो जेव्हा तुम्ही कोणाचा मोबाईल वापरत आहात किंवा तुमचा स्वतःचा हिस्ट्री क्लिअर न करता काहीतरी सर्च करायचं आहे. आता आपण पाहूया क्रोम इन्कॉग्निटो मोड. आता क्रोम ब्राउझरबद्दल सुरुवातीला क्रोम ॲप उघडा आणि वरती 3 डॉट्सवर टॅप करा. येथे तुम्हाला न्यू इन्कॉग्निटो टॅब असा ऑप्शन दिसेल. तो ऑप्शन ओपन केल्यावर एक काळसर विंडो उघडते. हाच तो इन्कॉग्निटो टॅब आहे. या टॅबमध्ये केलेले सर्व सर्चेस, वेबसाईट्स, लॉग इन अटेम्प्ट्स हिस्ट्रीमध्ये सेव्ह होत नाहीत. म्हणजे तुम्ही बँकिंग साईट उघडली, कुठलं प्रोडक्ट रिसर्च केलं किंवा कोणाच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालात, हे सर्व डाटा सेफ राहते, कारण हिस्ट्री क्लिअर करण्याची गरजच नाही. आता आपण या इन्कॉग्निटो मोडचे फायदे काय आहेत ते पाहू. पहिला फायदा असा आहे प्रायव्हसी. तुमचा ब्राउझिंग हिस्ट्री दुसऱ्यांना दिसत नाही. दुसरा फायदा आहे पहा सिक्युअर बँकिंग किंवा लॉग इन. शेअर डिव्हाइसवरून सेफ लॉग इन. त्यानंतर तिसरा फायदा आहे पहा क्लीन रिकमेंडेशन्स. यूट्यूबवर अनावश्यक व्हिडिओ सुचत नाहीत. त्यानंतर चौथा फायदा आहे पहा मल्टिपल अकाउंट्स यूज. हिस्ट्री न ठेवता एकाच डिव्हाइसवर दुसरा अकाउंट वापरता येतो. त्यानंतर पहा लक्षात ठेवण्यासारखे काही पॉईंट्स आहेत. इन्कॉग्निटो मोड फक्त हिस्ट्री आणि कुकीज सेव्ह होऊ देत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 100% इनव्हिजिबल आहात. तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर, ऑफिस व कॉलेजचे वायफाय ॲडमिन किंवा ज्या वेबसाईट्स तुम्ही व्हिजिट करता त्यांना तुमची ॲक्टिव्हिटी दिसू शकते. म्हणून हे फक्त लोकल प्रायव्हसीसाठी उपयुक्त आहे, पूर्णपणे सेफ राहण्यासाठी नाही. तर मित्रांनो, हे होतं इन्कॉग्निटो मोडची संपूर्ण माहिती यूट्यूब आणि क्रोम या दोन्ही ॲप्समध्ये. आता तुम्हाला माहिती झालं की हा मोड कसा काम करतो आणि कधी वापरायचा. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशा टेक टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.